आज मी उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली होती। एकदम मऊ लुसलुशीत आणि चवीला तेवढीच तिखट अशी फक्त 10 मिनिटात बनवून तयार झाली। तर सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं। त्याच्यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप। जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर आधी एक मोठा साईजचा बटाटा बारीक चिरून या तुपामध्ये छान परतून घ्यायचा एकदम गोल्डन होईपर्यंत। मी बटाटा नाही घालणार, त्याच्यामुळे मी डायरेक्टली इथे आपलं शेंगदाणा आणि मिरच्या याच्यामध्ये घालून घेतलं। याला थोडंसं परतवल्यानंतर याच्यामध्ये आपला रात्रभर भिजवलेला साबुदाणा या सगळ्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलं। मीठ सगळीकडे छान असं स्प्रेड होईपर्यंत याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बारीक करून झाकण ठेवून द्यायचं। 2 ते 3 मिनिटांच्या 2 वाफांमध्ये आपली खिचडी छान तयार होते।